आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। सेलू तहसील प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू माफिया पुन्हा सक्रिय। सेलू तालुक्यातील वाळू धक्केचा लिलाव करण्यात आला नसून सुद्धा सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असून सुद्धा सेलू शहरात व तालुक्यातील बांधकाम लागणारी वाळू अवैध मार्गाने आणून अव्वाच्या सव्वा भावाने सर्रास विक्री केली जात आहे। अवैध वाळू माफियांना याबाबत विचारपूस केली असता आम्ही सर्व वाळू व्यवसाय करणारे सेलू तहसील प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हप्ते देऊन वाळूची विक्री करतो असे सांगण्यात येत आहे। सेलू शहरातील प्रत्येक भागात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कित्येक हजार बरास वाळू पाहावयास मिळत आहे, मात्र या प्रकरणी कुठलीच चौकशी कारवाई होत नाही। म्हणजे सेलू तहसील प्रशासन आणि वाळू माफियात अर्थपूर्ण मैत्री असावी। रात्री 12 वाजेच्या नंतर पहाटे 5 वाजेपर्यंत आजही दररोज सेलू शहरात वाळू माफिया शेकडो बरास वाळू विक्री करत आहे। अवैध वाळू माफियांनी अवैध वाळूच्या धंद्यातून एवढी अफाट कमाई केली की वाळू वाहतूक करणारे सर्व वाहने नवीन व शोरूम असून एकाही वाहनाचा क्रमांक नाही। अवैध वाळू माफियांनी जागोजागी आपले माणसे उभी केली आहे। स्थानिक प्रशासनासोबत अर्थपूर्ण मैत्री असल्याने कोणीही कारवाई करत नाही, परंतु बाहेर गावाहून कारवाई करण्यासाठी आलेले अधिकारी तपासणी किंवा कारवाईसाठी आल्याची माहिती मिळताच वाहन सोडून पडून जाण्याची तयारी असते। सेलू तालुक्यात होणारी अवैध वाळू विक्रीकडे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे। कातनेश्वर शिवारातील 2 एकर ऊस जळून खाक। पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील एका शेतकऱ्यांचा 2 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथील रोहिदास नामदेव चापके यांचे कातनेश्वर शिवारातील गट क्रमांक 239 येथे शेती आहे। या शेतीमधील 2 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले आहे। या चापके यांचे अंदाजे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। ही घटना 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 12 वाजता दीपावली पाडव्याच्या दिवशी घडली। आधीच शेतकरी अतिवृष्टीमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। ऊस पिकावर चापके यांनी पुढील कामे करायची ठरविले होते, परंतु ऊस जळून खाक झाल्याने मोठ्या आर्थिक संकटात असून चिंतेत आहे। महावितरणच्या निष्काळजीपणामुळे 2 एकर ऊस जळाल्याची घटना घडली। महावितरणाचे कर्मचारी थातुरमातुर पद्धतीने कामे करत असल्यामुळे जुनाट व जीर्ण अवस्थेत असलेले विद्युत तारा बदलण्याची गरज आहे। काही ठिकाणी विद्युत तारा तोडून काढत आहे, याकडे महावितरणचा कर्मचारी अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे। घटनेचा तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी चापके यांनी केली आहे। महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तत्काळ लक्ष देऊन जीर्ण अवस्थेत झालेले विद्युत तारा तत्काळ दुरुस्त करावे अशी मागणी शेतकऱ्यातून पुढे येत आहे। पूर्णा तालुक्यात शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। ॲडव्होकेट सुनील बुधवंत यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश। गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केलेले सुरेश भैया नागरे यांच्या निवासस्थानी ॲडव्होकेट सुनील बुधवंत यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केले। परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात जसे जसे निवडणूक जवळ येत आहे तसे तसे राजकीय वातावरण तापत चालले असून याचाच एक उदाहरण म्हणून सुनील बुधवंत यांनी शिवसेना शिंदे गट तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर त्यांनी माजी आमदार विजय भांबळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाहीर प्रवेश केले। यासाठी 2 दिवस उलटले की सुनील बुधवंत यांच्या शुभचिंतक तथा कार्यकर्ता यांच्या घरी जाऊन त्यांना खांद्यावर उठवून आणले व सुरेश भैया नागरे यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केले आहे। यावेळी नाना राऊत, उस्मान खान पठाण, केशव बुधवंत, बासूलाला पठाण, रमेश पालवे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। राज्यात मुस्लिम समाजाचे मत निर्णायक ठरणार, सलीम इनामदार। महाराष्ट्र राज्यातील विविध पक्षाच्या रणधुमाळीत विधानसभा अंतर्गत मुस्लिम मतांचा प्रभाव निर्णायक ठरणार असल्याची प्रतिक्रिया लोकशाही मित्र मंडळाचे अध्यक्ष सलीम इनामदार यांनी प्रसार माध्यमाकडे दिली आहे। महाराष्ट्रातील मुस्लिम समाज फक्त आमदार खासदार नाही तर सत्ताही बदलू शकतात। महाराष्ट्रातील मुसलमान एकजुटीने मतदान केल्यास महाराष्ट्रातील विधानसभेच्या विजयाचा निर्णय मुसलमान घेऊ शकतात। महाराष्ट्रातील अशी 40 विधानसभा क्षेत्र आहेत जेथे मुस्लिम मते निर्णय घेऊ शकतात। यामधील 6 विधानसभा मुस्लिम बहुल म्हणजे 50% अधिक आहे, तर 8 ते 10 विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतांचा प्रभाव 35 ते 45 इतका आहे। या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील 35 विधानसभा अशा आहेत जिथे मुस्लिम मतदान 20 ते 30% पर्यंत आहे,
तसेच महाराष्ट्रातील 50 विधानसभा अशा आहेत जेथे मुस्लिम मतदान 50% 50,000पेक्षा अधिक आहे आणि हे मतदार एका उमेदवाराला जर प्रभावी ठरले तर त्यांचा विजय निश्चित होऊ शकते। भोलाराम कांकरिया ट्रस्टने गरजूसोबत केली दिवाळी साजरा। गंगाखेड येथील दरवर्षीप्रमाणे BKBC ट्रस्टने गरजूसोबत दिवाळीचा सण साजरा करून समाजसेवेचा अनोखा आदर्श घालून दिला। नरसेवा नारायण सेवा या भावनेला आत्मसात करून ट्रस्टने झोपडपट्टी आणि गरीब कुटुंबामध्ये दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात सेवा कार्य केले। या मोहिमेअंतर्गत नवीन कपडे 200, साड्या 200, ड्रेस 200, कुर्ते 200, मिठाईचे पाकिट आणि इतर आवश्यक कपडे लहान मुले, महिला आणि पुरुषांना वाटप करण्यात आले, जेणेकरून त्यांची ही दिवाळी विशेष आणि आनंदाची जावी। वाटण्याच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला। समाजसेवा आणि गरजूंना मदत करण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या ट्रस्टच्या सचिव मंजू दर्डा यांनी या अभियानाचे नेतृत्व केले। त्या म्हणाल्या की नरसेवा हीच खरी नारायण सेवा आहे। समाजातील असहाय्य आणि गरीब घटकाला मदत करणे हीच खरी सेवा आहे। यासाठी कांकरिया ट्रस्ट दरवर्षी दिवाळीला कार्यक्रमाचे आयोजन करून गरजूंना मदत करतो। वाटप कार्यक्रम दरम्यान झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांनी नवीन कपडे व मिठाई मिळाल्यावर आनंद व्यक्त केला आणि ट्रस्टचे आभार मानले। यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात समाधानाचे भाव होते। ही दिवाळी त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली, ज्यामध्ये त्यांना आवश्यक कपडे तर मिळालेच, पण त्यांच्या हृदयात आशा आणि विश्वासही जगावला। कांकरिया ट्रस्टच्या या मोहिमेने नरसेवा नारायण सेवा हे तत्त्व साकारून समाजसेवा हीच खरी पूजा असल्याचे दाखवून दिले। ट्रस्ट भविष्यात असेच सेवा उपक्रम सुरू ठेवणार आहे। या प्रसंगी पूजा दर्डा, अमर करंडे, वर्षा आंधळे आदी उपस्थित होते। पूर्णा शहरातील गवडी गल्लीत तुटून पडल्या उच्च दाबाच्या विद्युत तारा। पूर्णा शहराच्या गवडी गल्ली भागातील घरावरून महावितरण वीज वितरण कंपनीच्या पोलवरून उच्च दाबाची तारा जोडलेल्या आहेत। तारा जुनाट खराब होऊन त्यातील एक तार अचानक तुटून पडली। त्यात हाय पॉवरची वीज वाहने असल्यामुळे मोठा आवाज होऊन तार सिमेंट रस्त्यावर आदळून सिमेंट रस्ता ठिकठिकाणी जळाला। तसेच ही तार एका ऑटोवर पडून दोन्ही टायर जळून गेले। त्याचबरोबर दिवाळी सणाच्या मुहूर्तावर काही महिला आपल्या घरासमोर रांगोळी काढत असताना पोलवरून विजेचा तार त्यांच्या अंगावर पडला असता तर मोठी घटना घडली असती। मात्र या घटनेत जीवितहानी टळली। तार तुटल्याने पूर्णा शहरातील विद्युत पुरवठा 5 तास बंद होता। गवडी गल्लीत तुटलेल्या विद्युत ताराचा प्रकार घडूनही महावितरणाचे इंजिनियर घटनास्थळी दाखल न होता उंटावरून शेळ्या हाकत होते। इंजिनियर यांच्या हलगर्जीपणामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिक शेतकरी वैतागून गेले आहे। इंजिनियर गुत्तेदाराकडून टक्केवारी घेऊन मोकळे होत असल्याचे नागरिक शेतकऱ्यातून बोलले जात आहे। श्री लक्ष्मी नरसिंह शुगर्सचे बायलर अग्निप्रदीपन संपन्न। परभणी परिसरातील अमडापूर येथील श्री लक्ष्मी नरसिंह शुगर्स LLP या साखर कारखान्याचा 7वा बायलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न झाला। दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली। मागील 6 हंगामात श्री लक्ष्मी नरसिंहने आपल्या ऊस गाडप कामगिरीत सातत्य ठेवून शेतकऱ्यांना आश्वस्त केले आहे। सन 2021-22 या वर्षाच्या गळीत हंगामात 6.31 लाख मेट्रिक टन इतके ऊस गाडप करून कारखान्याच्या इतिहासातील सर्वच गाडपाचा उच्चांक गाठला। साखर कारखान्याने आपल्या सन 2022-23 साली इथेनॉल प्रकल्पाची सुरुवात केली। आज या प्रकल्पाचे 45 KLPD वरून 150 KLPDचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे। साखर कारखाना आणि इथेनॉल प्रकल्पाच्या या वाढत्या क्षमतेचा भविष्यात शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल। कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार करून आजपर्यंत योग्य ऊस दर दिला आहे। शेतकऱ्यांनी साखर कारखान्यास परिपक्व ऊस गाडपास देऊन सहकार्य करावे, जेणेकरून योग्य रिकव्हरी मिळाल्यास ऊसाला योग्य दर देता येईल, असे आवाहन लक्ष्मी नरसिंह व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे। 7व्या हंगामाच्या बायलर अग्निप्रदीपन प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक ॲडव्होकेट नची जाधव, जनरल मॅनेजर सुभाष सोलव, मॅनेजर संजय पांगरकर, शेतकी अधिकारी TM अंभोरे, रमेश जाधव, शशिकांत कदम, रामेश्वर भानुसे, ऊस पुरवठा अधिकारी विनायक पवार व नवनाथ कराडे, मोतीराम कटिंग तसेच परिसरातील शेतकरी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।